नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, वार सांगते गुरुवार आहे आणि टायमिंग सांगते सकाळचं बघा 6 वाजलेले आहेत. जवळपास पावणे 6च असतील. 6च्या अगोदरच असं टायमिंग आहे. तर एवढ्या सकाळी मी कधीही स्वयंपाक करत नाही ताईंनो, पण आता रुटीन थोडंसं बदललेलं आहे. सात्विक दादा सकाळी 7लाच बाहेर पडतो. 7:30ला त्याची स्कूल चालू होते. तर त्यामुळे ना मला एवढा सकाळी सकाळी लवकर स्वयंपाकाचा राडा जो आहे तो घालावा लागत आहे. किमान त्याच्यासाठी तरी एक सुकी भाजी आणि त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या काही खाणं-पिणं, म्हणजे डब्यासाठी 2 चपात्या, खायला एखादी दुसरी चपाती, म्हणजे असं जे काही सकाळी स्वयंपाक बनवेल तोच तो खातो आणि घेऊनही जातो. दूध असेल तर म्हणजे पितो आणि शक्यतो म्हणजे पितात, दूध असतंच घरामध्ये. मग दूध वगैरे जेवण झाल्यानंतर मग जाते वेळेस मग मी थोडंसं त्यांना दूध वगैरे देते. जेवणाच्या आधी तो दूधच पित नाही. जेवण झाल्यानंतर मग ते थोडंसं गरमागरम दूध पितो. तर अशा पद्धतीने ताईंनो, आणि सकाळी तो 7ला त्याचा डब्बा पॅक झाला की मग नंतर थोडीशी पाठीमागची मी आवरावर करते आणि 7:30ला मग आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर 7:30लाच मग मी कपडे धुवायला बसते. समीक्षा आणि समीक्षाचे पप्पा उशिरा उठतात. तोपर्यंत माझा निम्मा अर्धा स्वयंपाक आणि कपडेसुद्धा धुवून झालेले असतात. तर कारण की समीक्षाचे पप्पा जातात 2 वाजता कामाला आणि समीक्षा स्कूलमध्ये जाते 12, सव्वा 12ला. ती समीक्षाच्या स्कूलचं टायमिंग आहे 12:30 ते 5:30. तर अशा पद्धतीनं. आणि हो ताईंनो, मी मुलांच्या बस बंद केलेल्या आहेत. तर आमच्या शेजारचे ना रिक्षावाले आहेत ना दादा, तर ते दादांची मुलं आणि आमची मुलं एका स्कूलमध्ये आहेत. तर मग ते दोघांमध्ये, आमच्या दोघांमध्ये ना पार्टिसिपेट केलेलं आहे की सकाळी सोडतात ते दादा निघून स्कूलमध्ये. सकाळची मुलं जी आहेत ते सोडतात निघून स्कूलमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी येताना ते दुपारची मुलं घेऊन येतात. आणि दुपारची मुलं सोडायला हे जातात आणि सकाळी सोडलेली मुलं दुपारी येताना घेऊन येतात. म्हणजे सकाळी 12 वाजता हे घरातून बाहेर पडले की 12:30पर्यंत ते थांबतात. 12:30ला सात्विक सुटला की 12:30ची मुलं ते घेऊन येतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे हे गेले बाहेर की ह्यांचा 1 तास जातो. आणि रिक्षावाले दादा जे आहेत ते सकाळी सोडतात आणि सकाळची मुलं आणि दुपारची मुलं जी सोडलेली असतात ते संध्याकाळी येताना 5:30 वाजता घेऊन येतात. तर अशा पद्धतीनं हे आमच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. याने बराच फरक पडलेला आहे. म्हणजे बसचे जे काही पैसे आहेत ते आमच्याकडून थोडेसे म्हणजे वाचलेले आहेत. थोडेसे नाही, खूप बरेच सारे म्हणजे पैशाचे तर फरक पडलेला आहे. दोघांचे, दोन्ही 2 मुलांचे म्हटलं तर बरेच सारी फीज असते. तरी नाही म्हटलं तरी 600-700, जवळचा रूट असेल तर 600-700 रुपये असं फी असतेच आणि लांब म्हटलं की 1000च्या आसपास असतेच ताईंनो. आमची स्कूल काही जास्त लांब नाही, त्यामुळे मुलं सायकलवर सुद्धा जाऊ शकतात किंवा चालत जरी गेली आली तरी चालू शकतात, इथपर्यंत आहे. पण कसं असतं, रिस्क असते, येणं-जाणं, रस्त्यावर गर्दी असते, वाहनं असतात आणि पावसा-पाण्याचं वगैरे, त्यामुळे मग बस वगैरे लावलेली होती, पण ती आम्ही बंद केलेली आहे. तर बरेच सारे त्यांनी बचत आमची झालेली आहे. तर असं ताईंनो, थोडंसं इन्फॉर्मेशन म्हटलं चला तुम्हालाही असं म्हणजे ॲडजस्टमेंट जर करता येत असेल तर नक्कीच करा, म्हणजे तुमचेही पैसे वाचतील. तर कारण की बसच्या ज्या फीज आहेत ना, त्यांनी त्यामध्ये सुद्धा बरीच सारी वाढ केलेली आहे, वाढवलेली आहे. तर त्यामुळे म्हटलं चला ही जी आयडिया आहे, तर म्हटलं 100 पैकी 1-2 ताईंच्या जरी फायद्याची, उपयोगाची पडली तरी खूप भरपूर सारं म्हणजे चांगलं आहे. तर त्यामुळे म्हटलं चला ही आयडिया आहे ती तुम्हाला सांगावी, द्यावी. आणि ताईंनो, आता माझं रुटीन जे आहे तुम्ही बघता. आता सकाळी 7ला हा घराच्या बाहेर पडणार, त्याचं आवरून द्यायचं, परत तो 12:30ला तर सुटतो, म्हणजे 1 वाजता तर घरात येतो. परत त्याचं खाणं-पिणं परत पुन्हा म्हणजे चालू, घरात मुलं असली की चालू झालं. पण मी दादाचं काय केलेलं आहे, पाहिलं मी 1 महिना, 1 वाजता तो घरी येतो, त्यानंतर त्याचं रुटीन पाहिलं मी. तर बराचसा वेळ त्याच्याकडे भेटत होता त्याला आणि झोपही त्याला म्हणजे आराम करायचा आणि अभ्यास, खेळणं हे त्याचं म्हणजे मी पाहिलं त्याचं रुटीन. तर म्हटलं चला आता ह्याला ट्युशन वगैरे लावावे. तर मग आता मी ह्या महिन्यापासून, जुलै महिन्यापासून त्याला ट्युशनसुद्धा लावलेले आहेत आणि घरीसुद्धा तो अभ्यास करतो. म्हणजे त्याचा जो वेळ आहे तो बऱ्यापैकी अभ्यासात तो गुंतून राहील असं मी पाहिलेलं आहे, म्हणजे केलेलं आहे की किमान तो खेळायलाही वेळ भेटेल, अभ्यासालाही खूप सारा वेळ भेटतोय. म्हणजे 6 तास फक्त स्कूल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एकच ब्रेक ठेवला, त्याच्यामुळे मुलांना खूप सारा वेळ भेटतोय घरी. तर त्यामुळे समीक्षाला नाही ट्युशन लावली, तिला काही गरज नाही. समीक्षाचं CBSE बोर्ड आहे, पण तिला काही ट्युशनची वगैरे गरज नाही. ती तशी हुशारही आहे, अभ्यासही करते आणि तिची अभ्याससुद्धा मग तिचे पप्पा वगैरे घेतात. सकाळी दोघंजण असतातच अभ्यास वगैरे करायला. तर त्यामुळे आणि मीही असते इकडून-तिकडून तिचा म्हणजे शिकवायला. तशी तिला गरज पडत नाही. सगळं जे काही टीचरने शाळेत शिकवलेलं असतं तिला ते सगळं लक्षात बसतं, ती करते. पण थोडंफार इथून पुढे गरज पडू शकते ट्युशनची. ज्यावेळेस मला वाटली की समीक्षाला सुद्धा ट्युशनची गरज आहे, तर तिला मी लावणार आहे.
आणि दादा पण आत्तापर्यंत CBSE बोर्डने होता. त्याचा पण अभ्यास हार्ड होता, पण तो बऱ्यापैकी तो करत होता त्याच्या परीनं. दादा तसा एवढा म्हणजे अभ्यासात नाही आहे, पण करत होता बऱ्यापैकी चांगला अभ्यास करत होता. आता काय झालेलं आहे, 9वी 10वी जी आहे ती स्टेट बोर्ड आहे. मग स्टेट बोर्ड सोपंच असतं, अभ्यासाचं काही फारसं एवढं काही अवघड नसतं. पण चला दोन्ही मुलांचं म्हणजे असं रुटीन आहे. 12:30पर्यंत तर समीक्षा घरात असते आणि तिथून पुढे मग ती स्कूलला गेली का पावणे 6च्या आसपास येतेच घरी आणि मग हे 2 वाजेपर्यंत घरी असतात. 2 वाजता हे कामाला जातात. मग अशा पद्धतीने हे रुटीन आहे बघा ताईंनो. प्रत्येकाला हे गेलं की ते आलं, ते गेलं की हे एक एक येतंय अशा पद्धतीने. त्यामुळे जाताना पण खायला द्यायचं, परत आल्यावर पण त्यांना काहीतरी खायला द्यायचं आणि मध्ये-आधी आपलं जे काही रुटीन आहे ते चालूच राहतं. तर त्यामुळे खूप बिझी रुटीन झाल्यासारखं झालं आहे माझंसुद्धा. तर त्यामुळे म्हटलं चला जसा आहे व्हिडिओ तसा तुमच्याशी शेअर करावा. थोडं-थोडं शूट केलेलं होतं व्हिडिओ काल मी. तर एवढ्याच व्हिडिओ क्लिप म्हटलं चला तुमच्याशी शेअर कराव्यात. आणि पाऊस सुरू झाला आहे ना, त्यामुळे काय झालेलं आहे, कपडे पटकन धुवून सुकायला घालायचं. सुकायला घालून वरून खाली आलं, की परत पाठीमागे लगेच पावसाला सुरुवात होते. कपडे काढेपर्यंत निम्मा अर्धा आपण भिजून गेलेलो असतो किंवा कपडे देखील सुद्धा भिजून जातात. तर अशा पद्धतीने आणि कपडे बाहेर टाकले म्हणजे टाकायचे आणि आणायचे ह्यातच दमून गेल्यासारखं होतंय बघा. खरंच ताईनं दमल्यासारखं होतं. दुपारपर्यंत ते कपडे सुकवण्यातच जातो आणि घरातली कामं आवरायचं तर काही विचारूच नका. संध्याकाळी फारसं काही काम राहत नाही. पण सकाळची कामाची धावपळ मात्र खूप सारी होते. ते कपडे सुकवण्यातच दमून पाय दुखून जातात. बाहेर टाक आतमध्ये आण असं होतंय. पण असं त्याशिवाय सुद्धा कपडे सुकत नाहीत. एका जागेवर जर कपडे ठेवले तर मग ते सुकत नाहीत. थोडंसं त्याला बाहेरची हवा आणि थोडंफार पडलेलं मध्ये आधी ऊन आहे ते द्यावं लागतं. तर असं ताईंनो आता एवढे पावसाळ्याचे 2 दिवस आहे, 2 महिने आहेत तर ते आपल्याला म्हणजे थोडंफार ॲडजस्ट करावंच लागणार आहे. आणि पावसाची सुद्धा खूप गरज आहे. पाऊस महत्त्वाचा आहे. वर्षभर मग आपल्याला पाणी कुठनं भेटणार. तर त्यामुळे आणि शेतकरी जे आता पिकं वगैरे पेरलेली आहेत त्यालासुद्धा मग शेताला पाऊस पाहिजेच आहे. तर असं ताईंनो इकडे ना मी जी भाजी आहे ना रेसिपी वाटाण्याची मी बनवलेली होती. थोडक्यात सांगते आता. इकडे मी चपात्या वगैरे बनवते, पण तरीही सांगते. हिरवा वाळलेला वाटाणा मी रात्री भिजत ठेवलेला होता. सकाळी उठून तो मी त्याच्यातलं पाणी जे काय आहे ते काढून घेतलं आणि तो चांगला तेलामध्ये परतवून घेतला आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून थोडीशी बारीक करून घेतलं, असं जाडसर वाटण तयार करून घेतलं आणि तेलामध्ये जिऱ्याची फोडणी घातली. त्यानंतर काही खडे मसाले घातले होते. त्यामध्ये विलायची, चक्रफूल, दालचिनी, तमालपत्र हे घातलं आणि आपलं तिखट, मीठ, लसूण खोबऱ्याचं वाटण, एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला होता आणि त्यामध्ये हे बारीक वाटलेले जे काही वाटाणे होते ते त्यामध्ये टाकले. तर अशा पद्धतीने ही मी भाजी बनवलेली होती. ही भाजी दिवसभर मुलांनी आवडीनं खाल्ली होती. रोज भाजीला काय करावं हा एक प्रश्न पडतोच. तर अशा घरामध्ये आपल्या कडधान्य असतातच. तर ते अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा ताईंनो. खरंच सगळेजण आवडीनं खातील. कणिक जी आहे ती मी 2 वेळा मळते. सकाळी थोडीशी मळते 6 वाजता आणि म्हणजे ज्यावेळेस 6चा स्वयंपाक करते त्यावेळेस आणि परत 9-10 वाजता म्हणजे 9च्या 10च्या दरम्यान एक कणिक मळते. म्हणजे 2 वेळा माझी कणिक मळून होते. एका वेळेस मी काही खूप सारी कणिक मळून ठेवत नाही. काय होतं मग सकाळी एवढ्या गडबडीत तर सकाळी 6 वाजता चपात्या लाटणं होत नाही. चपाती लाटायचं म्हटलं तर 1 तास लागतोच. दिवसभर खाणारी मुलं असतात. मग कमी जास्त काय पडू नये म्हणून मी खूप साऱ्या चपात्या वगैरे बनवून ठेवते. नेहमीच आपल्या घरामध्ये काय बाहेरचा खाऊ नसतो किंवा वेगळं असं काही आपण बनवत नाही रोजच. तर त्यामुळे मग एकदम अशा खूप साऱ्या चपात्या बनवून ठेवते. मग ठेचा असेल, चपाती असेल, चटणी असेल किंवा आपली भाजी असेल कशासोबतही मग ती मुलं खातात किंवा छान चपाती, सॉस चपाती वगैरे असं खात असतात. त्यामुळे मग मी काय करते सकाळी अशा 5-6 चपात्या फक्त बनवल्यात, जेणेकरून त्या सात्विक दादाला खायला आणि टिफिनला न्यायला एवढ्या पुरतील अशा. आणि त्यानंतर मग माझी बाकीची कामं जी आहेत ती आवराआवर आहे ती करते. लगेच सात्विक दादा बाहेर पडला की कपडे धुवून टाकते आणि नंतर बाकीची कामं आहेत ती आवरायला घेते. आणि आता काय झालेलं आहे, हे जे रुटीन चालू झालेलं आहे, जशी शाळा चालू झाली तशी ना सकाळची देवपूजा ना बाहेरचं आवरणं काहीही होत नाही आणि एवढ्या सकाळी सुद्धा पार्किंग आवरणं होत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि चिखल खूप सारा पार्किंगमध्ये होतो. गाड्याही निघत नाहीत बाहेर एवढ्या सकाळी लवकर आणि मग आवरायलाही ते होत नाही. तर त्यामुळे मग मी 8-9 वाजता ते पार्किंगसुद्धा आवरते. ज्यावेळेस घरातलं पारोसं काढते त्याबरोबरच मग बाहेरचं सुद्धा काढून घेते. मग झाडांना पाणी वगैरे त्यावेळेस होतं. आणि आता जसं देव मंदिरसुद्धा खाली म्हणजे त्याची जागा चेंज केली.
तेव्हापासून समीक्षा दिवाबत्ती वगैरे करते, देव वगैरे पुजते. तर ते पण काम थोडंसं हलकं झालेलं आहे. आता ती करते लेकरू थोडा दिवस, तर म्हटलं चला करू दे, नवीन आहे तोपर्यंत आता ती करायला लागलेली आहे. सगळं तिच्या हाताशी आहे, अगरबत्ती, पंचपाळ, पाणी सगळं देव, त्यामुळे ती आता एवढ्यात ती करत आहे. तर असो. आता बघा पारूसं म्हणजे काढत नाही, कपडे सगळे वर सुकायला टाकून आले, कपडे धुतले आणि वरती टेरेसला सुकायला टाकून आले. आणि त्यानंतर तोपर्यंत हे दोघंजण उठलेली होती, समीक्षा आणि समीक्षाचे पप्पा. तर आता लगेच इकडे अंथरूण वगैरे काढून घेतलं आणि सोफा आवरायला घेतलेला आहे. 8 वाजता या दोघांना मी उठवते. साहेब जरा थोड्या वेळ उशिरापर्यंत झोपतात, कारण की ते सेकंड शिफ्ट असते त्यांची. मग मी थोडा वेळ झोपून देते. त्याचबरोबर मग शाळेत पण त्यांना मुलांना सोडायला जावं लागतं 12 वाजता. मग दुपारीसुद्धा मग त्यांची झोप होत नाही. मग आता काय झालेलं आहे, सकाळी पण त्यांना मग बराच वेळ झोपून देते मी 9 वाजेपर्यंत, तरी ते आरामशीर एखाद्या दिवशी झोपतात. आणि एका दिवशी म्हटलं सकाळी 6ला म्हटलं तरी ते उठतात, 6-7ला. सातवी दादा जायच्या टायमिंगलासुद्धा उठतात. आणि एका दिवशी 9 वाजेपर्यंत म्हटलं तरी मग झोपून राहतात. पण असो, मग दुपारी परत पुन्हा त्यांना झोपायला भेटत नाही. 12 वाजता समीक्षाला सोडायला स्कूलमध्ये गेले की 1च वाजतात मग घरी यायला. आणि मग 1 वाजता परत जेवण वगैरे करत, आमचं 1 वाजताचं टायमिंग असतं जेवणाचं. तर जेवण वगैरे करून मग नंतर ते मग कामाला निघतात. तर अशा पद्धतीने ताईंनो. तर त्यामुळे ना रुटीन जसं म्हटलं सगळं चेंज झालेलं आहे, सगळं बदललेलं आहे. एकसारखं कधीच रुटीन राहत नाही. जसं जे काय बदललेलं रुटीन आहे किंवा जसं काम म्हणजे पडेल कोणत्या वेळेला, वेळेनुसार काम मी करते. जसं पडेल तसं मी ते आवरायचा प्रयत्न करत असते. तर आता किचन ओट्यावरचं जे काय आहे बघा, ते तसंच सोडलेलं आहे. 2 भाज्या केल्या, ती पण 2 भाज्या, एक साधी सिंपल होती वाटाण्याची भाजी म्हणून ती झालेली होती. नाहीतर घाई गडबडीत 2 भाज्या होत नाहीत. फक्त 1 भाजी आणि चपात्या 5-6 होतात, एवढंच होतं. नाहीतर बाकी काही होत नाही. चहा पाणी दूध वगैरे गरम करणं एवढं होतं. आणि माझी अंघोळ एक 7 वाजेपर्यंत म्हणजे तेवढं म्हणजे आवरून होतं एवढं बऱ्यापैकी. आणि त्यानंतर मग दादाची माझी अंघोळ झालेली असते म्हणून पटकन कपडे धुवून टाकते, पावसाळ्याचं आता आहे म्हणून. आणि मग आता हे दोघं उठलं की परत आता हे बघा हॉलमधलं आवरणं चालू होतं. हॉल आवरला, समीक्षाची अंघोळ झाली की लगेच देवपूजा ती करून घेते. आणि मग या दोघांच्या नाश्त्याचं परत पुन्हा मला आवरायचं. ह्या दोघांना चहा नाश्ता आणि पुन्हा मग जो काही दुपारचा स्वयंपाक आहे तो मग आवरायला घेते. 9-10 वाजेपर्यंत माझं पारूचं घरातलं काढून, बाहेरचं सुद्धा पारूचं काढून होतं. 10 वाजता मग पुन्हा मग जे काय दुपारचा स्वयंपाक आहे, पीठ मळणं आहे, भाजी आहे, ती करायला घेते. कारण की यांचासुद्धा टिफिन असतो, 2 वाजता हे कामाला जातात. मग त्यांना पण टिफिन द्यावा लागतो. दुपारचं जेवण असतं. सातवी दादा पण स्कूलमधून येतो, त्याला पण वेगळं असं मग गरमागरम खायचं असतं काहीतरी. मग त्यामुळे मग दुपारचा स्वयंपाक हा अलगच ठेवते. तर असं सोफा सगळा आवरून घेतला. सोफ्यावरती असं बेडशीट टाकलं ना, ते एक बरं झालेलं आहे. आता जे बेडशीट मी सोफ्यावरती टाकलेलं तुम्हाला दिसते ना, ते जरासं कॉटन नाही आहे, टेरिकोट म्हणतात ना, तर त्यामधून आहे. तर त्याच्यावरती ना माती वगैरे अजिबात बसत नाही, सगळी झटकून खाली निघते. गादी सोफा असेल ना, तर आवर्जून अशा पद्धतीनं बेडशीट त्याच्यावर टाकून ठेवा. गादी सोफ्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा माती पायांची जी असते ना, ते त्यामध्ये आतमध्ये शिरते. आणि ज्यावेळेस आपण गादी काढतो ना, त्यावेळेस त्या गादीतून खूप सारी माती, बारीक अशी रेती बाहेर निघते. तर त्याच्यावरती ना असं गादी सोफा जर असेल, एखादं बेडशीट वगैरे टाकून द्यायचं किंवा सरळ मग कवर वगैरे घ्यायचे. मग नवीन नवीन विकत किंवा असं घरीसुद्धा कवर आपल्याला बेडशीटचे वगैरे बनवायला येत असतील, तर ते सुद्धा बनवू शकतो. तर इकडे बघा आता समीक्षाने देवपूजा जी आहे ती समीक्षाने करून घेतली. धूप, अगरबत्ती आणि कापूरदानीमध्ये कापूरसुद्धा लावते ती. आल्यापासून म्हणजे घरातली ही कापूरदानी जी आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडलेली आहे. तर मी ही कापूरदानी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवली, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. तर इकडे आता सगळा जो काय झाडू आहे ना तो मारून घेते. मग झाडूचंच किती वेळ झालं मी मारत होती. झाडू मारायला मला बराचसा वेळ जातो, का काय माहिती. मी आज अर्धा तास तर झाडूच चाललेला असतो. एवढंसं घर आहे पण झाडू मला खूप वेळ मारायला लागतो, का काय माहिती. म्हणजे सगळं जे काही पारूस आहे ना, सगळं डिटेलमध्ये झाडू मारत असते. मग यानंतर जो झाडू आहे तो होतच नाही. मग दुपारी 2 वाजता झाडू होतो. त्यामुळे ना सकाळचा पारूसाचा जे झाडू म्हणतात ना, तो बराचसा वेळ मी झाडू मारत असते. इकडे यांना बघा, यांचा नाश्ता चालू आहे. जवळपास 10 वाजले असतील यांच्या नाश्त्याला, तर रोज 10च वाजतात आता. आणि जे काय काल मी लाडू चिवडा वगैरे केलेला होता ना, तर ते त्यांना दिलेलं आहे खायला. आणि समीक्षाची आवरावर चाललेलं आहे. जे काही देवपूजेचं साहित्य जे असतं ना, ते पुसून व्यवस्थित लावायचं काम चालू आहे. नीटनेटकेपणा जो म्हणतात ना, ते ती करत आहे. तिने सगळं ते नीटनेटकं जे होतं ते तिथलं आवरून घेतलं. टेबल पुसून घेतला. ट्रे पण सगळे व्यवस्थित पुसून सगळं साहित्य व्यवस्थित तिथे तिने लावून दिलं. आणि आता ही भेटते तुम्हाला दुपारी 2 वाजता. तर दुपारी 2 वाजता हे माझं किचन आवरून होतं. 2 वाजता यांचा डबा पॅक झाला. हे घराच्या बाहेर पडले, तेव्हाच किचनला सुट्टी असते.
आणि मग तेव्हाच माझं किचनसुद्धा आवरून होतं. जवळपास हे 2:30चं टायमिंग असेल. तर 2:30 वाजता सगळे भांडे म्हणजे झालेले होते. सगळं काम माझं होतं मग 2:30 वाजता. तर सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन ओटा जो आहे तो आज सगळा घासून पुसून घेतलेला आहे. आणि टाईल जरा थोडीशी खराब झालेली आहे. टाईल घासायला आलेली आहे. पण बघू एका दिवशी टाईलसुद्धा घासणार आहे. पावसाळ्यामुळे थोडीशी अशी तेलकट, चिकट म्हणतात ना, जरासं दिसायला लागलेली आहे. तर असं ताईंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.